जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। काल 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अतिशय सुंदर असा माता रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 4053 घरांच्या जागी N19 क्लस्टरमध्ये झोपडीधारकांच्या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाचा भूमिपूजन आपल्या झोपडीधारकांच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके मुख्य नेते शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते झाला। हा कार्यक्रम असा ऐतिहासिक झाला की आपल्या सर्व लोकांनी याला उपस्थिती लावून खूप अतिशय चांगल्या पद्धतीने सरकारने केलेल्या कामाला प्रतिसाद दिला। आजपर्यंत असा कार्यक्रम कुठेच झाला नाही। काल आपल्याला जो कार्यक्रम होता तो संध्याकाळी 4:30ला सुरू होणार होता, पण मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांचा दुसरा कार्यक्रम ठरल्यामुळे आपला कार्यक्रम परवा अचानक 2:30 वाजता ठरवण्यात आला। तरी त्या कार्यक्रमाला जनतेला आपल्या सर्व कमिटी मेंबरने घरोघरी जाऊन सांगितलं। सर्व झोपडीधारकांनी देखील आपल्या वेळेत बदल करून बरोबर कार्यक्रमाच्या वेळी सर्व झोपडीधारक आले आणि 10,000च्या 10,000 खुर्च्या भरून गेल्या। म्हणून आजपर्यंत असं कधी झालं नाही की एखादा कार्यक्रम पाहुण्यांनी 4:30ला सांगितलं आणि 2ला झालाय। असं होऊन सुद्धा आपण सर्वांनी यासाठी एवढी मेहनत घेतली, त्यामुळे सर्व कमिटी मेंबर्सचं आणि झोपडीधारकांचं मी मनापासून आभार मानतो। अशाच प्रकारे आपला आता हा इमारतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि दुसरा जो टप्पा आहे त्या टप्प्याचं देखील आपल्याला काम सुरू करायचं आहे। पुढच्या महिन्यामध्ये माता रमाबाई आंबेडकर नगरमधील झोपडीधारकांच्या चेकचं वाटप देखील सुरू करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि पुढील महिन्यात N21 आणि N19 मधील आणि उर्वरित N30 आणि N23 मधील देखील सर्व झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून घेण्यात येईल आणि पुढच्या महिन्यापासून रमाबाई आंबेडकर नगरमधील सर्व झोपडीधारकांचे चेक वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल। या कार्यक्रमासाठी देखील आपण सर्वांनी सहकार्य करावं। संपूर्ण माता रमाबाई आंबेडकर नगर आणि संपूर्ण कामराजनगर या प्रकल्पाच्या अंतर्गत 4 वर्षाच्या आत आपल्याला विकसित करून आपल्या सर्व झोपडीधारकांना अतिशय सुंदर इमारतीमध्ये सुंदर 1 BHK फ्लॅट द्यायचे आहेत। काल स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी MMRDA ला आदेश दिलेत की 2 वर्षाच्या आत इमारतीचं काम झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे वर्क ऑर्डर देखील यांना BG शिर्के यांना 2 वर्षाची देण्यात येणार असं MMRDA चे आयुक्त मुखर्जी साहेब यांनी आम्हाला